आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, बिंग फुटणार, अशोक खरात सावध, चाकणकरांचा पोलिसांवर थैथयाट, सर्व काही आलं समोर। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपाली चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांविरोधात केलेल्या थैथयाटाचा कारनामा समोर आलाय। अशोक खरात याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी रुपाली चाकणकर अहिल्यानगर पोलिसांवर दबाव आणत होत्या। यासाठी रुपाली चाकणकर यांनी अहिल्यानगर पोलिसांना फोन करून फैलावर घेतला होता, तसंच मेल देखील केला होता, विशेष सुनावणी देखील घेतली होती। यामुळे रुपाली चाकणकर यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली। नाशिकचा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचा भांडाफोड अहिल्यानगर पोलिसांनी केला। अशोक खरात याच्या कारनाम्यावर अहिल्यानगर पोलिसांनी फेब्रुवारीपासून लक्ष ठेवून होते। एका युवतीनं शिर्डी पोलिसांकडे नीरज जाधव अश्लील फोटोवरून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची 18 फेब्रुवारीला तक्रार दिली होती। या तक्रारीची पोलिसांनी उलट तपासणी केल्यावर यामागे कॅप्टन अशोक खरात असल्याचं समोर येत होतं। नीरज जाधव हा अशोक खरात याच्याकडे कामाला होता। नीरजचा शोध घेताना पोलिसांनी त्याचं घर गाठलं, पण तो तिथं आढळला नाही। उलट त्याच्या आईकडून कॅप्टन खरात विषयी नीरजकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत अशी माहिती मिळाली। नीरजच्या आईच्या दाव्याला त्याच्या 2 मित्रांनी आणखी दुजोरा दिला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नीरजचा शोध घेतला। यानंतर नीरजनं संरक्षण दिलं आणि पोलिसांना त्याने व्हिडिओ काढून दिले। यातून धक्कादायक माहिती समोर आली। याच दरम्यान पोलीस अधीक्षकांनी अशोक खरातच्या हाय प्रोफाईल कारनामे पोलीस महासंचालकांना सांगितले। पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले। उघडपणे तपास करण्याऐवजी गोपनीय पद्धतीने तपास चालू ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना पोलिसांना दिल्या। खरात परदेशात पळून जाण्याची तयारी। यानंतर महिनाभर पोलिसांनी संयमाची भूमिका घेत पुरावे गोळा केले। याच दरम्यान अशोक खरात याला आपल्या विरोधात पोलीस सापळा आवळत असल्याची कुणकुण लागली। त्यानुसार त्याने परदेशात पळून जाण्याची तयारी केली होती। याचवेळी दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर अहिल्यानगर पोलिसांविरोधात आक्रमक झाल्या होत्या। चाकणकर यांचा पोलिसांवर दबाव। या प्रकरणातील नीरज जाधव याला अटक न करता फिर्यादी मुलीचाच उलट तपास करत असल्यावरून महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोन करून अहिल्यानगर पोलिसांना फैलावर घेतला। तशी माहिती आता समोर येऊ लागली। 13 मार्चला त्यांनी आयोगाकडून पोलिसांना मेलच पाठवला। 17 मार्चला यावर आयोगात खास सुनावणी घेत अहिल्यानगर पोलिसांना धारेवर धरला। चाकणकर एवढा दबाव का आणत होत्या यावर आता वेगवेगळ्या चर्चा घडू लागल्या। महिला आयोगाच्या सुनावणीच्या दिवशीच अशोक खरात याला अटक केली। लैंगिक शोषणाचा खरात पॅटर्न। कॅप्टन अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करायचा, पण अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला पुरुषांच्याही अशा संबंधांसाठी जोड्या जुळवायचा। या आधारे त्याने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केल्याची माहितीही पोलिसांकडे आहे। खरात याची नाशिक, अहिल्यानगरसह अनेक ठिकाणी मालमत्ता आहे। याशिवाय विदेशातही त्याची मालमत्ता असल्याचं सांगितलं जातं। स्वतःला गुरु म्हणून घेणारा खरात विदेशात मात्र लक्झरियस लाईफ जगायचा।